प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। पहा, आपला जो VPN एज्युकेशनल गुरु आहे या चॅनलने जवळजवळ 33,000च्या वरती सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत। त्यानिमित्त एक वेगळासा व्हिडिओ या ठिकाणी आपण पोस्ट केलेला आहे। या व्हिडिओमध्ये पांडुरंग रानू निमसे, मुक्काम मांडवे, पोस्ट सांडवे, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचे हे ग्रस्त आहेत आणि ते पाण्यावरती हातपाय न हलवता कितीही तास त्या ठिकाणी तरंगू शकतात। म्हणजेच 1 वर्षापूर्वी हिंगोलीच्या ज्या बाबांनी जे पाण्यावरती तरंगत होते त्यांचा जो व्हिडिओ होता तो एकदम व्हायरल झाला होता। संपूर्ण गाव त्यांना देव मानत होतं आणि त्यांच्यामध्ये असणारी दैवी शक्ती याच्यामुळेच ते तरंगू शकतात असं त्यांचं म्हणणं होतं की भगवद्गीतेचं जे पारायण आहे, ज्ञानेश्वरीचं जे पारायण आहे, त्या पारायणातून त्यांना ही ऊर्जा मिळाली आणि त्यांना समजा देव प्रसन्न झाला असं त्यांचं म्हणणं होतं। त्याचबरोबर फलाहार याचा त्यांचं जीवनशैलीमध्ये केलेला वापर यामुळे ते या ठिकाणी पाण्यावरती तरंगतात असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु आपण या ग्रस्तांना पाहत आहोत की हे देखील पाण्यावरती कसल्याही प्रकारच्या हातपायांची हालचाल न करता कितीही तास तरंगू शकतात। म्हणजेच हे जे ग्रस्त आहेत त्यांचं वय जवळजवळ 75 वर्ष वय झालेलं आहे आणि त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांचं पोहण्यातील असणारं कौशल्य, ते ज्यावेळेस तरुण होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये पोहण्याचं अत्यंत लोकप्रिय असं कौशल्य त्यांनी प्राप्त केलं होतं। ते जवळजवळ 4-5 वर्षापर्यंत बुडी घेऊन त्या ठिकाणी ठाव आणत होते। म्हणजे कौशल्य त्यांच्यामध्ये ओतप्रत भरलेलं होतं, त्यामुळेच त्यांना हे सर्व शक्य झालं असं त्यांचं म्हणणं आहे। आपण पाहत आहोत की कुठल्याही प्रकारची हालचाल न करता ते कितीही तास त्या ठिकाणी राहू शकतात पाण्यावरती। ही जी विहीर आहे ही विहीर जवळजवळ 7 परस आहे आणि 7 परसामध्ये जवळजवळ 6 परस पाणी आहे आणि या 6 परसामध्ये त्या ठिकाणी हे जे ग्रस्त आहेत ते हात जोडून त्या ठिकाणी कुठलीही हालचाल न करता पाण्यावरती तरंगताना आपण पाहत आहोत। म्हणजे हे जे कौशल्य आहे ते आत्मसात करायचं असेल तर आपल्याला सराव आणि स्वतःवरती आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि पोहण्यातील जे सातत्य आहे ते सातत्य देखील आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे। त्याद्वारेच आपण ही जी शक्ती आहे ती प्राप्त करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। हिंगोलीच्या बाबांचं जे म्हणणं होतं की दैवशक्ती आहे माझ्या मागे, पण दैवशक्ती नसून त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्यामध्ये जर सराव असेल आणि आपण कायम त्या ठिकाणी व्यवस्थित श्वासावरती आपण नियंत्रण जर केलं तर कोणतीही व्यक्ती त्या ठिकाणी पाण्यावरती तरंगू शकतो। आपण जर त्या ठिकाणी प्रयत्न केला, आपण विहिरीत उतरलो आणि आपण जर पाण्यावरती तरंगण्याचा या पद्धतीने जर प्रयत्न केला तर जास्तीत जास्त आपण 1 मिनिटभर त्या ठिकाणी तरंगू शकतो। परंतु तासनतास तरंगणं म्हणजे काही जोक नाही, त्याच्यासाठी खूप मेहनत, खूप कष्ट त्या ठिकाणी करावे लागते। जर तुम्हाला या ठिकाणी जर प्रात्यक्षिक पाहायचं असेल तर त्यांचं नाव, त्यांचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर देखील या ठिकाणी मी दिलेला आहे। आपला जो चॅनल आहे VPN एज्युकेशनल गुरु, या चॅनलवरती पांडुरंग रानू निमसे, मुक्काम मांडवे, पोस्ट सांडवे, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर आणि त्यांचा मोबाईल नंबर देखील त्या ठिकाणी मी दिलेला आहे। 94 035 64 665 हा त्यांचा मोबाईल नंबर आहे। या मोबाईलवरती कॉल करून तुम्ही त्यांना त्या ठिकाणी पाण्यावरती तरंगण्याचं जे रहस्य आहे ते कसं आहे आणि त्यांनी कसं मिळवलं, त्यांच्यातील असणारं जे सातत्य आहे ते कशा पद्धतीने त्यांनी टिकून ठेवलं याची चौकशी करू शकता। म्हणजेच या ठिकाणी सर्व तरुणांना, त्याचबरोबर ज्यांना पोहण्याची आवड आहे, अशा पोहण्याच्या आवड असणाऱ्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की आपण देखील त्या ठिकाणी हातपाय न हालता पाण्यावरती तरंगू शकतो। परंतु त्याच्यासाठी श्वासाचं आपलं कंट्रोल असणं हे खूप गरजेचं आहे।
आजही आपण पाहतो की कितीतरी व्यक्तींची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे की अशा पद्धतीचं जे काही अनोखे सामर्थ्य आहे ते क्वचित व्यक्तीमध्ये असतं पहा. असंच हे अनोखं सामर्थ्य त्या ठिकाणी पांडुरंग रानू निमसे यांच्यामध्ये आहे असं आपल्याला दिसून येतंय. ज्यावेळेस मी त्यांचं त्या ठिकाणी त्यांना विचारणा केली त्यावेळेस त्यांचं सांगणं असं की त्यांचं जे पोहण्याचं सातत्य आहे त्याचबरोबर त्यांचं कौशल्य, त्यांचा स्वतःवरचा असणारा आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी याच्यामुळेच हे त्यांना शक्य झालेलं आहे. आणि मांडवे गावामध्ये चांगल्या प्रकारचं त्यांचं प्रस्थ, चांगल्या प्रकारचं नाव या ठिकाणी आहे. आणि या सर्व जोरावरतीच त्यांना ही जी सामर्थ्य आहे, पाण्यावर तरंगण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्राप्त झालं आहे असंच म्हणावं लागेल. पहा, आपण या ठिकाणी पाहिलं की जवळजवळ 6 मिनिट झालेत त्यांचा व्हिडिओ हा लाईव्ह आहे पहा. आणि कुठल्याच प्रकारची हालचाल न करता 6 मिनिट झालेत की ते पाण्यावरती तरंगत आहेत. म्हणजे किती कष्टाचं आणि किती मेहनतीचं हे काम असेल की कुठल्याच प्रकारची हालचाल न करता पाण्यावर तरंगणं म्हणजे काही जोक नाही. आपण साधं 1 मिनिटभर देखील पाण्यावरती तरंगू शकत नाही, परंतु त्यांना ते जवळजवळ अर्धा 1 तास, दिवस म्हटलं तरी त्या ठिकाणी पाण्यावरती तरंगू शकतात. अशा पद्धतीचं त्यांचं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे. पहा, त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे 94 035 64 665. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जर सांगायचं झालं तर आपल्या जो VPN एज्युकेशनल गुरु हा जो चॅनल आहे, या चॅनलचे फाउंडर विजय निमसे यांचे ते वडील आहेत. आणि म्हणजेच माझेच वडील त्या ठिकाणी ते आहेत. मी बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी त्यांना म्हणत होतो की बाप्पू, तुम्हाला पाण्यावरती तरंगता येतंय, आपण तो व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल करूया. परंतु आपला चॅनल छोटा होता त्याच्यामुळं मी काय तो प्रयत्न केला नाही. परंतु आता जवळजवळ आपल्या चॅनलला 33,000च्या वरती सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि त्यामुळं मी त्यांना म्हटलो, आता त्यांचं वय जवळजवळ 75 वर्ष वय आहे. ते म्हटले मला विहिरीमध्ये चढायला उतरायला त्रास होईल. मी म्हटलो नाही, तुम्हाला हा व्हिडिओ या ठिकाणी मला टाकायचा आहे माझ्या चॅनलवरती. तुम्हाला थोड्या वेळ तरी माझ्यासाठी यावं लागेल आणि हा व्हिडिओ मला त्या ठिकाणी पोस्ट करायचा आहे. म्हणजे मी हा 10 मिनिटाचा व्हिडिओ त्या ठिकाणी काढलेला आहे. आणि ते कुठल्याच प्रकारची हालचाल न करता पाण्यावरती एकदम सहजरित्याने तरंगत आहेत पहा. आणि माझा आग्रह असतो, त्यांनी आमच्या शेतात विहीर आहे, त्या विहिरीमध्ये आम्ही गेलो आणि त्यांचा हा व्हिडिओ मी काढलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी लहानपणामध्ये चांगल्या प्रकारचं कौशल्य आत्मसात केलं होतं आणि त्याच्यामुळंच हे त्यांना शक्य झालेलं आहे. आणि त्यांनी श्वासावरती कंट्रोल केलेलं आहे. त्यांना मी विचारलं की मला तुम्ही शिकवा, तर ते म्हटले ते काही शिकवण्याचं हे नाही, परंतु आपण जर श्वासावरती व्यवस्थित कंट्रोल केलं तर तू देखील राहू शकतो. परंतु ते मला काही शक्य झालं नाही. म्हणजेच ही जी कला आहे ती एखाद्या व्यक्तीमध्येच असते आणि ती कला दुसऱ्याला द्यायची म्हटलं तरी देखील ते एवढं काही शक्य होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी ही कला, त्यांचा असणारं ते कौशल्य आहे, ते कौशल्य त्यांनी जपलेलं आहे. म्हणजे या अगोदर बी देखील मी खूप वेळा त्यांच्याकडे पाहिलं की ते पाण्यावरती न हातपाय हालतात तरंगत होते, परंतु तो व्हिडिओ काढण्याचा मला योग आला नाही. आज हा योग आला आणि त्यामुळं हा व्हिडिओ मी या ठिकाणी काढलेला आहे आणि आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना त्या ठिकाणी शेअर करा. आणि नक्कीच हे काही दैवशक्ती नाही, तर आपल्या सरावाने, आपल्या आत्मविश्वासावरती आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने पाण्यावर तरंगू शकतो. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.